नमस्कार. भक्त सारथी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ज्येष्ठांना नमस्कार. बहीण भाऊ आणि मैत्रिणी यांना पण नमस्कार. प्रार्थना म्हणू आपण. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण अध्याय 10 वाचन करू आणि 10व्या अध्यायाचा अर्थ पाहू. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुसुरगणाः प्रपन्ना महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मां जमनादिं च व्यक्तिलोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थेषु सर्वपापे प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानं सम्मोहः क्षमा सत्यं दमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदाने यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक्विधः. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता एषा लोक इमा प्रजः एतौ विभूतियोगञ्च मम यो व्यक्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वः प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्वितः मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थम् अहं ज्ञानजमन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभु आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा अशीतो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतृतं मन्ये यन्मान् वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्ति विदुर्देवान् दानवः स्वयमेवात्मनात्मानं व्यथत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश
देवदेव जगत्पते वक्तुर्महर्षशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमौ त्वां व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहो योगीस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्। श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुणाकेश सर्वभूतशयस्थितः अहमादिञ्च मध्यञ्च भूतानाम् अन्त एव च आदित्यानाम् अहं विष्णुर्ज्योतिषौरविरंशुमान् मरुतामस्मि नक्षत्राणाम् अहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानाम् अस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणाम् अहं पुरोधसाञ्च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम् अहं स्कन्दः सरसाम् अस्मि सागरः मुनीनां महर्षीणां मृगरहो गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः आश्वस्त सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धाणां कपिलो मुनिः उच्चश्रवसमश्वानां वेद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानाम् अहं वज्र धेनूनाम् अस्मि कामधुक् व्रणश्चास्मि कन्दर्पः सर्पानाम् अस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणां मर्यमश्चास्मि यमसंयमतामहम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैरतेयश्च पक्षिणां पवनपवतामस्मि रामशस्त्रमृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्तोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन आध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणां मकारोऽस्मि द्वन्द्वसामसिकस्य च अहमेवाक्षयकालो धाताहो विश्वतो मुखम् मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिर्श्रीवाच्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमः बृहत्सां तथा सान्मां गायत्री छन्दसामहम्
मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः दूतञ्चलतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जय मुनीनाम्यप्यो व्यास कवीनां भूषणा कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरश्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यस्यां मया भूतचराचरं नान्तोऽस्मि मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया एतद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमद्दुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसम्भवम् अथवा भौनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्ठभ्यामिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. 10व्या अध्यायाचा अर्थ पाहू आपण. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्यांच्या स्वतःच्या विभूती सांगितल्या आहेत. आणि विभूती कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहू. भगवानुवाच, भगवान सांगतात, भगवान म्हणाले, हे महाभाऊ अर्जुना, पुन्हा एक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी कोणालाही सांगितले नव्हते किंवा या ज्ञानाचा अधिकारी कुणीही नव्हता. हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही. कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे. सर्व मनुष्यांमध्ये मोहरित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी जाणतो, सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापापासून मुक्त होतो. बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, तुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयशी इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत, असे देव अर्जुनाला सांगतात किंवा भगवान अर्जुनाला सांगतात. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानवजातीचे प्रजापती माझ्यापासून निर्माण होतात किंवा निर्माण झालेले आहेत, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात. आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव माझ्यापासूनच उत्पन्न होतात किंवा मीच त्यांना निर्माण करतो. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटलेली असते किंवा पटते, तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो. यात मुळीच शंका किंवा संशय नाही.
मीच सर्व प्रकृती आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते किंवा निर्माण होते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. माझ्या शुद्ध भक्तीचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्यामध्येच समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दलच चर्चा करण्यासाठी ते दक्ष असतात. करण्यापासून त्यांना अत्यंत संतोष आणि आनंद प्राप्त होत असतो. जे प्राणी सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो की त्यामुळे ते भक्त मलाच येऊन मिळतील किंवा पोहोचतील. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच माझ्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाचे अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. माझ्या भक्तांमध्ये जे काय अज्ञानामुळे अंधकार निर्माण झाले आहे ना, तर तो नाश मी नाश करतो आणि माझ्याबद्दल प्रेम व्हावं, ज्ञानाचा प्रकाश त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा असे मी त्यांच्यावर आशीर्वाद असतो किंवा अनुकंपा करतो. तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद असित देवलय आणि व्यास यांच्यासारख्या महर्षी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः मीही मला तेच सांगत आहे. हे कृष्णा, तुम्ही जे मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. त्याला मी पूर्णतः सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तसेच व्यक्ती महत्त्व जाणू शकत नाहीत. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन भूतेश देवाधिदेव, हे जगतपते, खरोखरच तुम्ही केवळ आपल्या अंतःकरणात शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकतात. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिले आहेत त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहेत, ज्या ज्या ठिकाणी तुमचा वास आहे त्याचे कृपा करून मला विस्ताराने सांगा असे अर्जुन म्हणतो भगवंताला. हे योगेश्वरा कृष्णा, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध स्वरूपात किंवा रूपात मी तुमचे स्मरण करावे. हे जनार्दन, हे कृष्णा, कृपया आपल्या योगेश्वर शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून मला सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा प्रगट होते. भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन,
परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन. कारण हे अर्जुना, माझे हे ऐश्वर्य आहे आणि ते अनंत आहे. हे अर्जुना, सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित अंतर्यामी आत्म्यात स्थित असणारा परमात्मा मीच आहे. मीच सर्व जीवांचा आदी आणि मध्य आणि अंत आहे. आदी, मध्य आणि अंत आहे. आदित्यामध्ये विष्णू मी आहे. तेजस्वामध्ये देवी दैदिप्यमान सूर्य मी आहे. भरतगणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन म्हणजे मी आहे आणि प्राणीमात्रांमधील चेतनाशक्ती म्हणजे मी आहे. सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. वसूमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत म्हणजे मी आहे. हे अर्जुना, पुरोहित मधील प्रमुख पुरोहित मी आहे. बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापती मध्ये कीर्ती मी आहे. कीर्ती मी आहे आणि जलाशयामध्ये सागर मी आहे. महर्षींमध्ये भृगु मी आहे आणि ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे. यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत म्हणजे मी आहे. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षींमध्ये नारद मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्धपुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे. अमृत प्राप्ती करता केलेले समुद्र मंथन करून उत्पन्न झालेले शाश्वमध्ये अश्व उच्चश्रवा मीच आहे. गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे. गायीमध्ये सुरभी गाय मी आहे. प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन म्हणजे मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे. नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये वरुण मी आहे. पितरांमध्ये यजन्मा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे. दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे. दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे. पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. पवित्र करणाऱ्यामध्ये वायू मी आहे. शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. मत्स्यांमध्ये मासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा मी आहे. हे अर्जुना, सर्व सृजनांचा आदी, अंत आणि मध्य मीच आहे. सर्व विज्ञानांमध्ये अध्यात्म विज्ञान मी आहे आणि शास्त्रांमध्ये निर्णायक सत्य म्हणजे मी आहे. अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टिकर्तामध्ये ब्रह्मदेव मी आहे. सर्व हरण करणाऱ्या मृत्यू मी आहे आणि भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण ही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य,
मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मीच आहे. स्त्रियांमधले 7 गुण जे आहेत ना, हे म्हणजे मीच आहेत. सामदेवातील स्तोत्र मी आहे. बृहत साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष मी आहे. मार्गशीर्ष मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. फसविणाऱ्यांमध्ये ही द्यूत मी आहे आणि तेजस्वांचे तेज म्हणजे मी आहे. सहजीवन विजय मी आहे. सर्वांचा विजय म्हणजे मी आहे आणि बलवानांचे बल म्हणजे मी आहे. वृष्णी वंशांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. मुनींमध्ये व्यास मुनी म्हणजे मी आहे आणि महाविचारक कवीमध्ये उष्णा कवी म्हणजे मी आहे. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्छुक आहेत त्यांची नीती म्हणजे मी आहे. रहस्यांमध्ये मौन मी आहे आणि ज्ञानी जनांमध्ये ज्ञान म्हणजे मी आहे. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज म्हणजे मी आहे. कोणत्याही चार प्राणी माझ्या विना उत्पन्न होऊ शकत नाहीत, अस्तित्वात उत्पन्न होऊ शकत नाहीत किंवा अस्तित्वात राहू शकत नाहीत. हे परमतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाचा केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत ते तू जाण. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. अशा ह्या भगवंतांनी अनेक विभूती सांगितल्या आहेत. आज आपण विभूती योग पाहिला आणि विभूती योगाचा अर्थ देखील पाहिला. नमस्कार.